ठाकलो से द्वारी उभा याचक भिकारी मज भीक काही देवा प्रेम भातके पाठवा याचकाचा भार घेऊन येर झार मज भीक काही देवा प्रेम भातके पाठवा तुका म्हणे दान सेवा घेतल्या वाचून मज भीक काही देवा प्रेम भातके पाठवा विठ्ठल विठ्ठल ठाकलो से द्वारी उभा याचक भिकारी मज भीक काही देवा प्रेम भातके पाठवा सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु संत शिरोमणी श्री तुकाराम महाराजांचा एक अत्यंत महत्त्वाचा असा अभंग आहे. मागणी पर प्रकरणातला अभंग आहे. तुकाराम महाराज या अभंगातून मागतात. तुकाराम महाराजांसारख्या साधू पुरुषाच्या मागण्याचा विचार जर आपण करायला लागलो तर त्यांच्या मागणीच्या विषयाचाही विचार केला पाहिजे. त्यांनी ज्याच्याकडे मागणी केलेली आहे त्याचाही विचार केला पाहिजे आणि ते स्वतः कोण आहेत मागणारे त्याही संबंधाने विचार केला पाहिजे. तर मागणं महत्वाचं आहे हे सिद्ध होतं. विठ्ठल मागणं विचारात घेतलं तर आपण मागणं महत्वाचं आहे असं आपल्याला म्हणता येतच नाही. व्यवहार आणि परमार्थ दोन्ही दृष्टीनं मागण्याचा विचार जर करायला लागलो मागणं मनुष्याला लहान करणार आहे ही गोष्ट आपल्याला स्वीकारावी लागते बरं का. मागण्याच्या योगानं मनुष्याचा मोठेपणा खलास होतो. आजपर्यंत एखादा मनुष्य न मागता जो मोठा असतो त्याच मोठ्या माणसानं मागणी करण्याकरता लोकांपुढे हात पसरायला सुरुवात केली की त्याचा सगळा महिमा त्याचा सगळा मोठेपणा खलास होतो. संस्कृतात एक सुभाषित आहे. त्या सुभाषितकारांनी काय झालं म्हणजे काय संपतं याचा विचार आपल्याला सांगितलेला आहे. त्या सुभाषितकारानं असं सांगितलं विशाखा नक्षत्र संपलं की खऱ्या अर्थानं पावसाळा संपला. विशाखांतागता मेघा प्रसूत्यंतंच यौवनम प्रणामांत सताम कोपहा याचनांतम हि गौरवम. 4 पद्धतीने त्याने विचार आपल्याला त्या ठिकाणी सांगितलेला आहे. एक सूत्रच व्यवहारच आपल्या हातात त्याने दिलं. विशाखा नक्षत्र संपलं की खऱ्या अर्थानं पावसाळा संपला. स्त्रीच्या ठिकाणी असलेलं तारुण्य तिची एकदा प्रस्तुती झाली की खऱ्या अर्थानं तिचं तारुण्य संपलं. सज्जन मनुष्याच्या ठिकाणी काही कारणाने जर क्रोध निर्माण झाला असेल तर त्यांना नमस्कार केल्याबरोबर त्यांचा क्रोध शांत झाला समजा संपून जातो. आणि एखाद्या मनुष्याला कितीही मोठेपणा जरी असला तरी त्यांना मागण्याकरता लोकांपुढे हात पसरला की त्याचा मोठेपणा खलास झाला. विठ्ठल बाधा आणणारा अशा पद्धतीचं हे मागणं आहे असं आपल्याला चिंतन करावं लागतं बरं का. व्यवहाराच्या दृष्टीनं मोठेपणाला मागण्याच्या योगानं बाध येतो हे चिंतन अनेक उदाहरणातून आपल्याला दाखवलेलं पाहायला सापडतं बरं का. अनंत कोटी ब्रह्मांडाचा धनी असलेला परमात्मा ते भगवान महाविष्णू लक्ष्मीचा पती असताना त्या लक्ष्मीपती भगवान महाविष्णूच्या अंतःकरणात जेव्हा मागण्याची इच्छा झाली तेव्हा त्याला वामन व्हावं लागलं. बलिराजाच्या दारात जेव्हा तो मागायला गेला ना ते मागायची त्याला इच्छा झाल्याबरोबर त्याला वामन व्हावं लागलं. आणि वामन व्हावं लागलं याचा अर्थ बुटका व्हावं लागलं. आणि बुटका व्हावं लागलं याचा अर्थ लहान व्हावं लागलं. विठ्ठल विठ्ठल वामन शब्दाचा शब्दशः अर्थ बुटका असा आहे बरं का. आणि बुटका म्हणजे लहान. लहान झाल्याच्याशिवाय त्याला सुद्धा मागता आलं नाही ही गोष्ट लक्षात घ्या बरं का. आशा उपजली अनंतासी नीच वामनत्वाले ते असे नाथ महाराज ही गोष्ट आपल्याला अशी समजावून सांगतात की बाबा अशांतःकरणात निर्माण झाल्यानंतर मनुष्याला लहानपणा येत असतं असं चिंतन आहे बरं का. एकंदर मोठेपणाला बाध आणणारं हे मागणं असल्यामुळं व्यवहाराच्या दृष्टीनं मागणं योग्य आहे असं आपल्याला म्हणता येत नाही. परमार्थाच्या दृष्टीनं बघा परमार्थात तरी मागण्याला किंमत आहे असं आपल्याला म्हणता येतं का याचा जर विचार केला तर मागणीच्या योगानं अपूर्णता सिद्ध होते आणि परमार्थातली महत्वाची भूमिका पूर्णतेची असते. विठ्ठल विठ्ठल परमार्थातली मुख्य भूमिका जर परिपूर्णतेची असेल कारण पूर्णता प्राप्त करून घेण्याच्या दृष्टीनेच मनुष्याचा प्रयत्न असतो. आपली जीवदशेचा विचार जर आपण करायला लागलो तर जीवदशा अपूर्णतेची आहे आणि ब्रह्मरूपता जी आहे जीवाला प्राप्त होणारी म्हणजे परमात्म्याच्या बोधाच्या योगाने प्राप्त होणारी जी अवस्था आहे तिला परिपूर्णता म्हणतात बरं का. पूर्ण ब्रह्माच्या बोधाच्या योगाने प्राप्त होणारी परिपूर्णता ही परमार्थाच्या दृष्टीने महत्वाची भूमिका आहे आणि त्या भूमिकेला बाध आणणारं मागणं आहे. मनुष्याला पूर्णता प्राप्त व्हावी. नाथ महाराजांनी साधू पुरुषाचं वर्णन करत असताना महात्मा नस्तुमाम पार्थ या श्लोकावरच्या टीकेमध्ये 9व्या अध्यायामध्ये असं वर्णन केलं पा जे ज्ञानगंगे नहाले
पूर्णता जेवणी झाले शांतीसे आले पालव नव्हे. संत महात्मा कसा असतो तर ज्ञानाच्या गंगे स्नान करून तो परिपूर्णतेनं पवित्र झालेला असतो आणि पूर्णतेचं भोजन घेऊन त्या महात्म्याला निरंकुशा तृप्ती प्राप्त झालेली असते बरं का. पूर्णाचं भोजन घेतलं तर त्याला निरंकुशा तृप्ती येत नाही. पूर्णाचं भोजन झाल्याच्या नंतर येणारी तृप्ती सांकुशा, विषयाच्या भोगानं येणारी तृप्ती तिला शास्त्रकारांनी सांकुशा तृप्ती म्हणलं. आणि ब्रह्मबोधानं येणारी, भगवंताच्या साक्षात्कारानं येणारी जी तृप्तता आहे तिला शास्त्रामध्ये निरंकुशा तृप्ती शब्द आहे. विठ्ठल विठ्ठल सांकुशा आणि निरंकुशा अशा दोन पद्धतीनं पंचदशीकारणी हा विषय आपल्यासमोर मांडलेला आहे. सांकुशा विषये तृप्ती ही इयन तृप्तीर निरंकुशा. पंचदशीकार सांगतात विषयाच्या भोगानं मनुष्याच्या अंतःकरणाला तृप्तता येते. हे तृप्ती काय प्रकरण आहे थोडंसं जर विचार करायला लागलो तर शास्त्रकाराने आपल्या आनंदाचे 2-4 प्रकार आपल्याला सांगितलेले आहेत. एका आनंदाला प्रिय म्हणतात, पुढच्या आनंदाला मोद म्हणतात, तिसऱ्या आनंदाला प्रमोद म्हणतात आणि चौथ्या आनंदाचं नाव तृप्ती आहे. विठ्ठल विठ्ठल प्रिय, मोद, प्रमोद आणि तृप्ती अशा 4 भाषेमध्ये आनंदाचं चिंतन आपल्याला शास्त्रकाराने सांगितलेलं पाहायला सापडतं बरं का. आवाज घुमतो देवा, त्याच्यामुळे शब्द क्लिअर. इथं स्टेजवर तरी क्लिअर नाही. इथं स्टेजवर क्लिअर करा, पुढं क्लिअर आहे कदाचित, कारण सगळ्याच्या चेहऱ्यावर हे कळत असे भाव दिसतात. पण मला इथे स्टेजवर मलाही नीट ऐकू येत नाही. घुमतो आवाज थोडासा, थोडा कमी करा आवाज, चालतंय. प्रिय मोद प्रमोद आणि तृप्ती अशा 4 पद्धतीने आनंदाचं चिंतन जर आपण करायला लागलो तर प्रिय, मोद, प्रमोद आणि तृप्ती या शब्दाचे अर्थ आपण समजावून घ्या बरं का. शास्त्रकारांनी असं सांगितलं आपल्याला विठ्ठल विठ्ठल व्यवस्थित झालं का बघा. कमी झाला तर काहीच ऐकू येत नाही असं व्हायला लागले. कमी केला आवाज तर ऐकू येत नाही असं व्हायला लागले. थोडंसं वाढवा, चालेल, घुमू चालेल, आता काय करणार. प्रिय, मोद, प्रमोद आणि आतृप्ती अशा पद्धतीने आनंदाचा विचार करत असताना शास्त्रकारांनी सांगितलं. हा, 1 मिनिट. विठ्ठल 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 हॅलो विठ्ठल 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 हॅलो विठ्ठल 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 हॅलो विठ्ठल 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 विठ्ठल. प्रिय, मोद, प्रमोद आणि तृप्ती अशा 4 प्रकारच्या आनंदाचे चिंतन सांगत असताना पंचदशीला जो तृप्तीदीप आहे ना, त्या तृप्तीदीपाच्या सुरुवातीला पीतांबर दृष्टीच्या टिप्पणीमध्ये हा विचार आलेला आपल्याला पाहायला सापडतो. त्यांनी वर्णन असं केलेलं आहे की आपल्याला समजा एखादा विषय आवडतो, तर आपल्याला आवडणारा विषय आपल्याला डोळ्याला पाहायला मिळाला, तो विषय आपल्या हाती आला की मनुष्याचा आनंद वाढतो. तो विषय भोगायला मिळाला की मनुष्याचा आनंद अजून वाढतो आणि त्या भोगाची आवृत्ती झाली की मनुष्याला आनंदाची पराकोटी प्राप्त होते. हा विचार आहे. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर मला समजा लाडू आवडत असेल तर मला लाडू डोळ्याला दिसल्याबरोबर मला आनंद होतो. तर तो आनंद वेगळा आहे. तो सामान्य आनंद आहे. लाडूच्या दर्शनाच्या नंतर कुठेतरी माझ्या हातामध्ये तो लाडू दिला, मला जास्त आनंद होतो. तो लाडू मला खायची परवानगी मिळाल्यानंतर मी तो लाडू खाल्ला, मला त्याहीपेक्षा जास्त आनंद होतो. आणि 1 लाडू खाल्ल्याच्या नंतर 10-5 लाडू खायचा आग्रह कोणी केला तर मला होणारा जो आनंद तो शेवटचा आनंद असतो बरं का. हे लाडू पाहिल्याने होणारा आनंद म्हणजे इष्ट विषयाच्या दर्शनानं होणारा आनंद, त्याचं नाव आहे प्रिय. इष्ट विषयाच्या भोगानं होणारा आनंद, त्याचं नाव आहे मोद. लाभानं होणारा आनंद, त्याचं नाव आहे मोद. इष्ट विषयाच्या भोगाने होणारा आनंद, त्याचं नाव प्रमोद. आणि इष्ट विषयाच्या भोगाची आवृत्ती झाल्यावर होणारा जो आनंद, त्याचं नाव आहे तृप्ती. संसाराच्या दृष्टीने जसं लाडवाच्या उदाहरणाचा विचार आपण केला त्याप्रमाणे परमार्थामध्ये आपण परमात्म्याच्या संबंधाने चिंतन करायला लागलो तर मला परमात्म रूप दिसल्याच्या होणाऱ्या दिसण्याच्या योगाने होणारा जो आनंद आहे त्याला फार तर प्रिय म्हणा बरं का. म्हणता येत नाही पण या भाषेत समजून घेण्याकरता मी आपल्याशी बोलायला लागलो.
देवाचं दर्शन एकदा झाल्याच्या योगाने होणारा आनंद, प्रिय देव माझ्या ताब्यात आल्याच्या नंतर होणारा आनंद, मोद देव माझ्या कायम सहवासामध्ये राहायला लागल्याच्या नंतर होणारा जो आनंद त्याचं नाव प्रमोद, आणि भगवंताचा संघ अखंड घडून मला होणारा जो आनंद त्याचं नाव आहे तृप्तता. आणि परमात्म्याच्या बोधात प्राप्त होणारी तृप्तता, याच्यावर शास्त्रकारांनी अंतर असं केलेलं आहे की विषयाच्या भोगानं आलेली तृप्तता, मला लाडू दिसला, मला लाडू हातात आला, माझ्या लाडू भोगात आला, मला त्या लाडूचा 10-5 वेळेला लाडूचा भोग मला घडला, याच्यानं मला तृप्ती झाली, हे जरी सगळं खरं असलं तरी विषयाच्या भोगानं होणाऱ्या तृप्तीच्या बाबतीमध्ये शास्त्रकारांनी सांकुशा तृप्ती असा शब्द वापरलेला आहे. कारण ही तृप्ती थांबणारी आहे. कशामुळे थांबते तर विषयांतराची कामना निर्माण झाल्याच्या नंतर पहिल्या विषयाने निर्माण झालेली तृप्तता संपून जाते. मला लाडू खाल्ल्याच्या योगानं 10-5 लाडू पोटात गेल्याच्या योगानं तृप्तता आली होती, गोष्ट खरी आहे. पण लाडू खाणं झाल्याच्या नंतर आता थोडं वाटीभर ताक प्यायला मिळालं असतं तर बरं झालं असतं, अशी सामान्य फलकट ताकाची इच्छा झाल्याबरोबर लाडूची तृप्ती संपून जाते. विषयाची तृप्ती थांबणारी आहे म्हणून त्याला शास्त्रकारांनी सांकुशा तृप्ती म्हणलं. आणि परमात्मा बोधाने येणारी, भगवंताच्या दर्शनानं साक्षात्कारानं येणारी तृप्तता कधी थांबत नाही बरं का. एकदा परमानंद प्राप्त झाला भगवंताच्या साक्षात्काराने की तो महात्मा पुन्हा कधी अनानंदावस्थेला प्राप्त होतच नाही. ही जी परमात्मा बोधाने येणारी तृप्तता तिला शास्त्रकारांनी निरंकुशा तृप्ती म्हणलं. विषयाची तृप्ती थांबते आणि परमात्म्याची तृप्ती थांबत नाही. त्याचं कारण असं आहे, एक विषय झाल्याच्या नंतर दुसरा विषय मिळावा ही भावना निर्माण होत राहते. परमात्म्याचा बोध झाल्याच्या नंतर, देवाचा साक्षात्कार झाल्याच्या नंतर दुसरीकडे मन जातच नाही. परमात्म्याच्या बोधानं प्राप्त होणारी जी निरंकुशा तृप्ती आहे ना, हे निरंकुशा तृप्ती प्राप्त होणं याला शास्त्रकारांनी पूर्णतेचं भोजन म्हणलेलं. पूर्णता जीवनी झाले हे ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं साधू पुरुषाचं वर्णन लक्षात घ्या. आता पूर्णतेचं भोजन घेऊन तृप्त झालेला महात्मा असतो, हे वर्णन काय सांगतं आपल्याला, साधू पूर्ण असतो, परिपूर्ण असतो. आणि मागायची इच्छा ज्याच्या अंतःकरणात होते त्याच्या ठिकाणी पूर्णता असते. पूर्णता समजा मला आता तुम्हाला 100 रुपये मागावे वाटले, मी तुम्हाला 100 रुपये द्या म्हणायला लागलो, याचा अर्थ काय, माझ्याजवळ 100 रुपयेही नाहीत म्हणून मी तुम्हाला 100 रुपये द्या म्हणायला लागला, असा त्याचा अर्थ झाला की नाही. म्हणजे मागणाऱ्या मनुष्याच्या ठिकाणी अपूर्णता सिद्ध होते आणि परमार्थातली महत्वाची भूमिका परिपूर्णतेची असते. त्या परिपूर्णतेच्या भूमिकेला बाध निर्माण करणारी अशा पद्धतीची मागणी असल्यामुळे परमार्थाच्या दृष्टीने गौण आहे. दृष्टीनं मागणं योग्य कसं नाही त्याचा विचार आपण केला. परमार्थातही मागणं योग्य का नाही याचा विचार आपण केला. अजून तुकाराम महाराजांसारख्या साधू पुरुषाच्या स्वभावाचा विचार करा. संतांचा स्वभाव जर आपण पाहिला तर त्यांना मागणं आवडतं का? अनेक वचनं साधू पुरुषाची अशी आपल्याला पाहायला सापडतात की आम्ही सेवा करतो ते निष्काम भावानं करतो. संतांनी भगवंताची सेवा करत असताना परमात्म्याला सर्वस्वाचं समर्पण केलं, पण त्या सर्वस्वाच्या समर्पणाच्या बदल्यात देवाजवळ काही मागितलं नाही. हे त्यांचं चरित्र आहे. बघा, भक्तिशास्त्रानं समर्पणाचे आपल्याला 3 टप्पे सांगितलेले. पहिलं समर्पण असतं वस्तूचं, दुसरं समर्पण असतं आपल्याकडून घडणाऱ्या क्रियांचं, आणि तिसरं समर्पण असतं आपल्याकडे असलेल्या तत्वाचं. वस्तू, क्रिया आणि तत्व यांची समर्पण आपल्याला शास्त्रकारांनी समजावून सांगितलेली आहे बरं का. आपण गीतेच्या भाषेत जर समजून घ्यायचं ठरलं तर गीतेच्या 9व्या अध्यायामध्ये एकत्रपणे भगवंतांनी 2 समर्पणाचा विचार आपल्याला सांगितला आहे. तत्तरम पुष्प भक्त्या प्रयच्छति तदहम भक्ती परतमशनामी प्रयतात्मनः. परमात्मा सांगतात की मला पत्र पुष्प फल तोय जो कोणी समर्पण करतो त्या शुद्ध चित्ताच्या भक्त महात्म्याने भक्तियुक्त अंतःकरणाने मला समर्पण केलेली वस्तू कोणती असो त्या वस्तूचं मी ग्रहण करतो. हे सांगत असताना देवाने सांगितलेलं पत्र म्हणजे झाडाचं पान, फूल झाडाचे एखादं फूल, पुष्पम त्याच्यानंतर फलम झाडाचं एखादं फळ, आणि भक्ताला जर पत्र पुष्प फळ याच्यापैकी काहीच मिळालं नाही तर भक्तानं समर्पण केलेलं घोटभर पाणीही मी स्वीकारतो. ते भक्तांनी मला दिलं पाहिजे असं जे देवाने सांगितलेलं की नाही. याचा अर्थ काय झाला, हे पत्र पुष्प फल आणि तोय याचं समर्पण म्हणजे वस्तूचं समर्पण आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
आपल्याजवळ ज्या वस्तू असतील त्या सगळ्याच्या सगळ्या वस्तू देवाला समर्पण करणं हा समर्पणाचा पहिला टप्पा आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये काय असतं, क्रिया समर्पण करायचं असतं बरं का. आपल्याकडून घडणारी कोणतीही क्रिया देवाला समर्पण करा. हे पत्रम पुष्पम फलम तोयम या श्लोकात वस्तू समर्पण सांगून झाल्याच्या नंतर लगेच त्याच्या पुढच्या श्लोकामध्ये परमात्मा क्रिया समर्पण सांगायला लागले. यत करोशे यद अशनाशे यज्जुहोशे ददासी यत यत तपस्यसे कौंतेय तत् कुरुष्व मदर्पणम. देवाने असं सांगितलं, अर्जुना तुझ्याकडून जी कोणती क्रिया होईल ती मला समर्पण कर. कोणतीही क्रिया, यत करोशे म्हणजे जे करशील ते, यत अशनाशे जे तू खाशील तेही मला समर्पण कर. आमचे गुरुजी विनोदानं असं सांगायचे, मनुष्यानं भोजन करावं, पोटभर जेवावं, आपल्याच पोटाला जेवावं, पोटावरून हात फिरवत फिरवत ढेकर द्यावा आणि ढेकर देता देता झालेलं भोजन कृष्णार्पण म्हणावं, भक्ती होते म्हणे. विठ्ठल विठ्ठल कोणतीही क्रिया देवाला समर्पण करा, त्याच्यातून भक्ती होते असा विचार भक्तिशास्त्रानं आपल्याला सांगितलेला आहे बरं का. आपण कुठं इथून गेलो, आता घरून आपण इथपर्यंत चालत आलो, चालत आल्याच्या नंतर इथं बसल्या बसल्या असं म्हणावं, घरापासून माझं इथपर्यंतच चालत येणं कृष्णार्पणम असतो बरं का. त्याच्यातून भक्ती साध्य असा शास्त्राचा विचार आहे. गमतीनं बोलताना आमचे गुरुजी शेवटी असं म्हणायचे, माणसानं भांडण करावं आणि भांडण झालं की कृष्णार्पण म्हणावं, भक्ती होते म्हणे. विठ्ठल विठ्ठल समर्पणाचा विचार सांगत असताना कोणतीही क्रिया तुम्ही भगवंताला समर्पण करा, त्याच्यातून भक्ती होते हा विचार आहे बरं का. यत करोशे यत अशनाशे यत जुहोशे, अर्जुना तुझ्याकडून जे काही हवन होईल, ददासी यत जे काही दान करशील, यत तपस्यसे कौंतेय अर्जुना जे तपश्चर्या करशील, आणि तत्कुरुष्व मदर्पणम ते सगळं मला समर्पण कर. आता हे दान करणं, तपश्चर्या करणं, होम करणं या सगळ्या वैदिक क्रिया आहेत, आणि काहीतरी करणं, जेवण करणं या सगळ्याच्या सगळ्या लौकिक क्रिया आहेत. लौकिक क्रिया घडू द्या, वैदिक क्रिया घडू द्या, जे कोणती क्रिया घडेल ते परमात्म्याला सेवा या भावनानं समर्पण करा. विठ्ठल विठ्ठल तो जे जे काही करीतो देवा ते ते सेवा समर्पे, ते ते सेवा समर्पे, सेवा समर्पे. जे जे काही करीतो देवा ते ते सेवा समर्पे, ते ते सेवा जे जे काही करीतो देवा ते ते देवा समर्पे, ते देवा समर्पे, ते देवा समर्पे. जे जे काही करीतो देवा ते देवा समर्पे, ते देवा समर्पे. जे जे काही करीतो देवा ते ते सेवा समर्पे. महाराजांनी सांगितलं, माझ्याकडून जी कोणती क्रिया होईल ती देवा तुझ्या चरणाला मी भक्ती या भावनेनं सेवा या भावनेनं समर्पण करतो. याला काय म्हणायचं, हे सगळं क्रिया समर्पण आहे. आपल्याकडून घडणारी कोणतीही क्रिया देवाला देऊन टाका, आपल्याकडे असणाऱ्या सगळ्या वस्तू देवाला देऊन टाका. भक्तिशास्त्रानं सांगितलेले हे समर्पणाचे टप्पे. गंमत आहे का, आपल्याकडं जे काही आहे त्या सगळ्या वस्तू देवाला देऊन टाकणं, याचा अर्थ माझं घर कृष्णार्पण, माझं शेत कृष्णार्पण, माझा व्यवसाय कृष्णार्पण, जे काही माझ्याकडे आहे ते सगळंच्या सगळं मला कृष्णार्पण केलं पाहिजे. लोक म्हणतात कृष्णार्पण केल्यावर आम्ही संसारात काय करायचं, असा लोकांचा विचार येतो. हे कृष्णार्पण करणं याचा अर्थ कोणाला तरी देऊन टाकणं असं समजू नका. आपल्याच घरी सगळं ठेवायचं, आपल्याच मालकीचं ठेवायचं, पण हे माझं नसून देवाचं आहे एवढी भावना करायची काम भागतं. विठ्ठल विठ्ठल आपलं नसून हे देवाचं आहे, हे मी
मी सांभाळायकरता म्हणून देवाने माझ्या हातात दिलेलं हे माझ्या मालकीचं नाही. ऐका, माझं घर मी देवाला समर्पण केलं म्हणजे देवाच्या बद्दल मी अशी भावना केली की हे घर माझं नसून आता देवाला समर्पित झालेलं आहे. हे घर माझं नाही. या घरात मी राहत असलो तरी देवाने मला ठेवलं म्हणून मी राहतो. देवाने हे घर सांभाळायला, स्वच्छ ठेवायला, या घरामध्ये चांगल्या पद्धतीचे उद्योगधंदे करायला मला देवाने या घरात ठेवलं. या भावनेनं जर आपण त्या घरात राहायला लागलो ना तर परमार्थ जसा होतो तसा संसाराचा दुसरा भाग आमचे गुरुजी असा समजावून सांगायचे, हे घर माझं नसून देवाचं म्हणलं की कशीही वाईट परिस्थिती आली तरी मनुष्य घर विकायला तयार होत नाही. विठ्ठल विठ्ठल. घर माझं नाहीच आहे, मला विकायचा अधिकार नाही, हे देवाचं आहे, त्याच्यामुळे मी विकू शकत नाही. मी फक्त या घरामध्ये देवाच्या आज्ञेनुसार, सूचनेनुसार राहू शकतो. अशी भावना करून मनुष्य घरामध्ये जर राहायला लागला तर त्याचा परमार्थ जसा झाला तसा संसाराचा लाभ सुद्धा त्याला व्हायला लागला की नाही बोला. म्हणजे वस्तू सगळ्याच्या सगळ्या, माझा पैसा माझ्या मालकीचा नसून परमेश्वराच्या मालकीचा आहे. परमेश्वराने मला वापरायला दिलाय आणि देवाने त्याच्या मालकीचा पैसा मला वापरायला दिला असेल तर गैरव्यवहाराकरता हा वापरून चालायचा नाही. विठ्ठल विठ्ठल. या भावनेतून काय व्हायला लागलं सांगा ना. संसाराचा सुद्धा लाभ व्हायला लागला आणि परमार्थाचाही लाभ व्हायला लागला. हे वस्तू समर्पणात जसं साधतं तसं क्रिया सुद्धा देवाला समर्पण करण्यामध्ये संसार परमार्थ दोन्ही प्रकारचे लाभ आपल्याला होत राहतात, हे लक्षात घ्या बरं का. आता वस्तू समर्पण झालं, त्याच्यानंतर ज्या कोणत्या क्रिया आपल्याकडून लौकिकातल्या वैदिकातल्या व्हायला लागल्या त्या सगळ्या देवाला समर्पण करणं झालं की त्याच्यानंतर शेवटचं समर्पण असतं आपल्याकडे असलेल्या तत्वाचं समर्पण. आपल्या देहाचं समर्पण करा, आपल्या प्राणाचं समर्पण करा, आपल्या वाणीचं, मनाचं, बुद्धीचं परमेश्वराच्या शरणाला समर्पण करा. ऐके ना, ही सगळी समर्पण संतांनी सांगितलेली. देह समर्पिजे देवा, भार काहीच न घ्यावा, होईला घवा तुका म्हणे आनंद. आपण देवाला देह समर्पण करा, आपण देवाला वाणी समर्पण करा. तुका म्हणे वाचा वाहिली अनंता, बोला याचे आता काम नाही. वाणी समर्पण करा. समर्पिली वाणी पांडुरंगी घेते धणी. अशा पद्धतीनं संतांनी वाणी समर्पणाचा विचार आपल्याला सांगितला. आपलं मन देवाला देऊन टाकता येतं. मय्येव मनाधत्स्व, देवाची सूचना आहे. माझ्या ठिकाणी मन ठेव, माझ्या ठिकाणी बुद्धी समर्पित करून ठेव, असं देवाने सांगितलेलं असल्यामुळे आपल्याला काया वाचा मन जे कोणतं तत्व आपल्याकडे असेल ते परमेश्वराला समर्पण करता येतं. ह्या 2-3 पद्धतीच्या समर्पणाचा विचार मी आपल्यासमोर कशासाठी बोललो. साधू पुरुषांनी केलेल्या समर्पणाचा विचार जर करायचा झाला तर संतांनी सगळ्या वस्तू देवाला देऊन टाकल्या, संतांनी सगळ्या क्रिया देवाला समर्पण केल्या, आपल्याकडे असणारी सगळी तत्व देवाला समर्पण केली आणि ही तत्व समर्पण करत असताना शेवटचं महत्वाचं जीवभाव नावाचं तत्व तेही देवाला दिल्याच्या नंतर संताकडे काही मागितलं का. ठेवोनी ते काही न मागती, ठेवोनी ते काही वाजवा शेवटचं जीवभाव नावाचं तत्व संतांनी तेही देवाला देऊन टाकलं. तुका म्हणे जीवभाव देवा पायी ठेवोनी ते काही न मागते. देवाला जीवभाव जरी समर्पण केलेला असला तरी संत महात्मे भगवंताच्या चरणाजवळ कुठल्याही प्रकारची मागणी करत नाहीत. हा संताचा स्वभाव आहे. मी कशा करता बोललो. संसाराच्या दृष्टीनं मागणं योग्य नाही, परमार्थाच्या दृष्टीनं मागणं योग्य नाही, हे जसं आपण पाहिलं. कारण मागण्याच्या योगानं लहानपणा येतो म्हणून संसारात मागणं योग्य नाही, मागण्याच्या योगानं अपूर्णता येते म्हणून परमार्थ
परमार्थात मागणं योग्य नाही. त्याप्रमाणे मागणं भक्ताच्या स्वभावात बसतं का याचा जर विचार केला तर तुकाराम महाराजांसारख्या साधू पुरुषांनी सर्वस्व समर्पण केलं, देवाला काही मागितलं नाही असा त्यांचा स्वभाव आपल्याला पाहायला सापडतो बरं का. आता एवढा सगळा विचार करणं झाल्याच्या नंतर आपल्याला हे चिंतन करायचं आहे, जर संत महात्मे अपूर्णता येऊ नये म्हणून बरं का, अपूर्णता येऊ नये म्हणून, व्यवहाराच्या दृष्टीने लहानपणा येऊ नये म्हणून आणि त्यांच्या स्वभावात बसत नाही म्हणून काही मागतच नाहीत, तर मग तुकाराम महाराजांसारख्या संतांची मागणी परभंगाची प्रकरण जे आपल्याला पाहायला सापडतात त्याची काय संगती लावता. बोला विठ्ठल विठ्ठल. संत महात्मे मागत नाहीत हे खरं म्हणायचं का संत महात्मे मागतात हे खरं म्हणायचं याचा थोडासा विचार केला पाहिजे बरं का. संत महात्मे मागत नाहीत हे खरे का संत महात्मे मागतात, विचार जर केला तर त्याच्यातून आपल्याला लक्षात घेता येतं संत महात्मे मागत नाहीत हेही खरं आहे आणि संत महात्मे मागतात हेही खरं. मागणीचे अभंग दिसतात म्हणून संतांना मागतात म्हणावं लागतं आणि त्यांच्या बाकीच्या प्रकृतीचा विचार जर केला, अभ्यास जर केला त्यांच्या जीवनचरित्राचा, तर संत महात्मे मागत नाहीत हे आपल्याला म्हणावं लागतं बरं का. मग मागत नाहीत आणि मागतात परस्पर विरुद्ध अशी वर्णनं त्यांच्याबद्दल तुम्ही कशी करता असं कोणी जर विचारलं तर त्याला उत्तर आपल्याला द्यावं लागतं. संत महात्मे काय मागतात आणि काय मागत नाहीत वेगळं पहा. काम भागतं. संसाराला पोषक असं संतांनी काही मागितलं नाही, परमार्थाला पोषक असं संतांनी सगळं मागितलं. दुसरं उत्तर असं आहे, संतांनी स्वतःच्या कल्याणाकरता काही मागितलं नाही, जगाच्या कल्याणाकरता सगळं मागितलं. तिसरं उत्तर माझ्या बुद्धीनं असं आहे की संत महात्म्यांनी मागितलंच नाही, फक्त परमात्मा प्रसन्न झाल्याच्या नंतर देवाजवळ काय मागावं हे आपल्याला कळत नाही म्हणून मागण्याचं सोंग करून दाखवलंय. विठ्ठल विठ्ठल. त्याने मागितलेलं नाही, देव प्रसन्न झाला तर देवाजवळ काय मागावं हे आपल्याला कळायचं नाही, यासाठी म्हणून आपल्याला मागण्याचा अभिनय करून संत महात्मे दाखवतात. मागणाऱ्या माणसाची भूमिका आपल्याकडे घेतात आणि देवाच्या जवळ काय मागावं कसं मागावं हे आपल्याला शिकवतात. आता संतांनी मागण्याचा अभिनय केला म्हणलं, मागण्याच्या योगाने निर्माण होणाऱ्या कोणताही दोष संताकडे येण्याची शक्यता नाही हे आपल्याला लक्षात घेता येतं बरं का. असं संतांचं मागणं असतं. आणि मग तुकाराम महाराजांसारखे संत महात्मे मागायला जर लागले, त्यांना जे काही मागायचे ते मागायला लागले, तर ते कोणाजवळ मागतात? दोघाजवळच मागतात, एक देवाजवळ नाही तर संताजवळ. विठ्ठल विठ्ठल. मागणे ते तुझं मागो, जीव भाव तुझं सांगो, लागो तरी लागो पाया तुमच्या दातारा. देवा आम्हाला जे मागायचं आहे ते आम्ही तुझ्या जवळच मागणार आहोत असं तुकाराम महाराजांनी सांगून ठेवलेलं आहे. याचा अर्थ काय झाला? जे मागायचं ते संत महात्मे देवाला नाही तर संताला मागतात, इतर कोणाच्याकडे मागत नाहीत. का मागत नाहीत त्याचा जर विचार केला तर संतांना जे पाहिजे ते बाकी संसारी मनुष्याच्या बाजारात कोणाकडेही मिळण्याची शक्यता नाही. त्यांना जे पाहिजे ते परमार्थातलं देऊ शकतो कोण? एक देव तरी देऊ शकतो, नाहीतर संत महात्मा तरी देऊ शकतो, तिसरा कोणी त्यांना देऊ शकत नाही असं आपल्याला चिंतन करावं लागतं बरं का. आता संसारातलं आणि परमार्थातलं असं जर मागणं वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं आपण पाहायला लागलो, संसारातलं मागणं योग्य नाही म्हणून ते मागूच नाही, कारण ते नाशिवंत पदार्थाचं मागणं आहे. आणि परमार्थातलं मागणं जे आहे ते अविनाशी असल्यामुळे ते मागावं. आणि अविनाशी वस्तू देण्याचा अधिकार कोणाचा? जो अविनाशी आहे त्याचाच असतो. विठ्ठल कोणत्याही माणसाच्याकडे आपण मागणी केली तर तो प्रत्येक माणूस प्रत्येक जीव विनाशी असल्यामुळे त्याच्याकडे केलेली मागणी सगळी विनाशी पदार्थाची मागणी, त्यानं जे दिलं ते सगळं विनाशी पदार्थाचं दान असंच आपल्याला पाहायला सापडेल. आणि परमार्थाच्या दृष्टीनं संत महात्मा आणि देव जे देतात ना, परमात्मा अविनाशी आहे आणि परमात्मा अविनाशी असल्यामुळे त्याच्याकडे आपण गेलो, त्याला काही मागायला लागलो की त्याचा स्वभावच आहे अविनाश करी आपुलिया आईसे लावी म्हणा पिसे गोविंदाचे. परमात्मा आपल्याला अविनाशी करतो म्हणून देवाच्याकडे मागितल्याच्या नंतर अविनाशी वस्तूची प्राप्ती आपल्याला होते, म्हणून त्या देवाजवळ संत महात्मे मागतात हा विचार लक्षात घ्या. विठ्ठल विठ्ठल. जे पाहिजे आहे ते ज्याच्याकडे मिळण्याची शक्यता आहे त्याला माणसाने मागावं. आपल्याला जे पाहिजे ते ज्याच्याकडे मिळण्याची शक्यता नाही त्याला मागण्यामध्ये काही स्वारस्य नसतं बरं का. जे मला पाहिजे ते ज्याच्याकडे मिळेल त्याच्याकडे मागितलं पाहिजे. व्यवहारातल्या साध्या उदाहरणानं बघा, आपल्याला हिरा विकत घ्यायचा जर झाला तर चुरमुऱ्याच्या दुकानात जाऊन मला हिरा दे म्हणणं योग्य आहे का? आणि आपल्याला समजा चुरमुरेच पाहिजे असतील तर हिऱ्याच्या बाजारात जाऊन मला चुरमुरे दे, शेरभर चुरमुरे मला पाहिजेत असं जर मागायला लागलो आपण, तिथं मिळण्याची शक्यता आहे का? हिऱ्याच्या दुकानात चुरमुरे मागून उपयोग नाही.
नाही आणि चुरमुऱ्याच्या दुकानात जाऊन आपण हिरा मागितला तर त्याचा लाभ होत नाही. हे लक्षात घ्या. मी कशा करता बोलायला लागलो, संसारी जीवाच्याकडे जाऊन हिऱ्यासारखा देव देव म्हणलं तर तो देऊ शकत नाही आणि संताच्या बाजारात जाऊन संसारातल्या वस्तू द्या म्हणणं त्याच्यात शहाणपणा नसतो. विठ्ठल 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 विठ्ठल. त्याच्यातल्या त्याच्यात थोडासा विचार केला तर आपल्याला लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी आहे, आपण हिऱ्याच्या बाजारात जाऊन चुरमुरे मागितले आणि चुरमुऱ्याच्या बाजारात जाऊन हिरा मागितला, हे दोन्ही योग्य नाही. तरी त्याच्यातल्या त्याच्यात विचार करा, चुरमुऱ्याच्या दुकानात जाऊन आपण हिरा दे म्हणलं तो देऊ शकतो का? देऊ शकत नाही. पण हिरेवाल्याला जाऊन म्हणा, बाबा तुझं दुकान हिऱ्याचंच आहे, तुझ्याकडे हिरा मागायलाच आलं पाहिजे, गोष्ट खरी आहे, पण मला आत्ता भूक लागली, मला तुझ्या दुकानात नसले तरी थोडेसे चुरमुरे देऊ शकतोस का? तो म्हणतो बस तुला आणून देतो. म्हणजे हिरेवाला चुरमुरे देऊ शकतो, त्याच्याकडे मागण्यात शहाणपणा नाही पण तो देऊ शकतो. पण चुरमुरेवाल्याकडे मिळतही नाही, त्याच्याकडे मागण्यात शहाणपणा नाही. विठ्ठल आपण परमार्थाच्या दृष्टीने ज्याच्याकडे मागणं योग्य म्हणायला लागलो ते देव आणि संत यांच्याकडे गेल्यानंतर परमार्थ मागावा, गोष्ट खरी आहे. पण संसार मागितला तर ते देऊ शकत नाही, समजू नका. हिरेवाला जसा चुरमुरे आणून देऊ शकतो पण त्याला ते मागण्यात शहाणपणा नाही म्हणून मागू नये. पण तसा संत महात्म्याकडे आपण गेलो, हा देवाच्याकडे आपण गेलो तर ते हिऱ्याचं दुकान असल्यामुळे त्या ठिकाणी परमार्थातल्या मूल्यवान अमूल्य वस्तू आपल्याला प्राप्त होण्याची शक्यता आहे. तिथं जाऊन संसार मागण्यामध्ये काही अर्थ नसतो. पण त्यांना जर संसार मागितला, देवाला किंवा संताला जर आपण संसार मागितला तर ते देऊ शकत नाहीत असं समजू नका. हिरेवाला जसे चुरमुरे बाहेरून आणून देऊ शकतो तसा देव आणि संत आपल्याला संसारही देऊ शकतो. मी उपनिषदाच्या भाषेत आपल्याला हे सांगू शकतो बरं का. श्रुती मातेनं असं वर्णन केलं, तस्मात आत्मध्यम अर्चयेत भूती कामहा. भूती म्हणजे ऐश्वर्य. ज्याला ऐश्वर्याची इच्छा आहे त्या माणसानं काय करावं? आत्मज्ञानी ब्रह्मज्ञानी महापुरुषाची पूजा करावी. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आत्मज्ञामर्चयेत भूती कामहा. ऐश्वर्याची इच्छा असलेल्या माणसानं ब्रह्मज्ञानी आत्मज्ञानी महापुरुषाची पूजा करावी हे शास्त्रानं सांगितलं. याचा अर्थ काय झाला? ब्रह्मज्ञानी महात्म्याची पूजा केल्याच्या नंतर आपल्याला ऐश्वर्य हे मिळू शकतं. संसारातलं फलही त्यांच्याकडून आपल्याला प्राप्त करून घेता येतं. घाली संतासी आसने पूजा करी काया वाचा मने, एका जनार्दनी जाणे इच्छिले ते पूर्वी. साधू पुरुषाला आपण आसनं घालून त्यांची काया वाचा मनानं पूजा केली तर आपल्या अंतःकरणात असणाऱ्या सगळ्याच्या सगळ्या इच्छा ते पूर्ण करू शकतात. असं वर्णन जे संत महात्म्यांनी केलेलं आपल्याला पाहायला सापडतं. याचा अर्थ असा आहे की देव आणि संताकडे गेल्यानंतर मनुष्याला संसारातलीही फलं मिळू शकतात पण ते त्यांच्याजवळ मागण्यात अर्थ नसतो. देवाकडे गेल्याच्या नंतर महत्वाचं काय? परमार्थ मागावा, भक्ती मागावी, ज्ञान मागावं. तसा प्रस्तुत अभंगाचा जर विचार केला तर या अभंगात मागणारे तुकाराम महाराज आहेत. मागणारे तुकाराम महाराज असल्यामुळे तुकाराम महाराजांनी मागणं केलं म्हणल्यावर खरं म्हणजे मागणं योग्य की अयोग्य याचा विचारच करू नये. विठ्ठल विठ्ठल. तुकाराम महाराज मागतात अनंत कोटी ब्रह्मांड नायकाच्या जवळ, परमात्मा पंढरीनाथाच्या जवळ मागतात आणि भक्तिप्रेम नावाच्या वस्तूची मागणी तुकाराम महाराजांनी केलेली आहे. म्हणजे मागणाराही सर्वोत्तम आहे, ज्याच्याजवळ मागितलं तो परमात्मा ही सर्वोत्तम आहे आणि मागितलेली भक्तिप्रेम नावाची वस्तू सुद्धा अजोड आहे, तिच्यासारखी दुसरी मूल्यवान वस्तू नाही, असं चिंतन आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. तुकाराम महाराज कोण आहेत याचा जर विचार केला तर अनगढ शहाणे तुकाराम महाराजांचं वर्णन करताना म्हणले, तुका तुका रामसे दो नाम एक अंग उनका सेतु बिगड गया इनका सेतु अभंग. अनगढ शहाणी वर्णन केलं. तुका तुका रामसे. तुका तुका दोनदा तुका तुका शब्द वापरला. पहिला तुका शब्द तुकाराम महाराजाचं नाव आहे आणि दुसरा तुका शब्द तुलनेत उतरणे या अर्थाचं क्रियापद आहे. तुका तुका म्हणजे तुकाराम महाराज तुलनेत उतरले. कोणाबरोबर? रामसे. रामेश्वर भट्टाने ते सांगितलं. तुकिता तुलनेसे ब्रह्म तुकासी आले. ऐके नाही, तुका तुका रामसे. तुकाराम महाराज आणि राम या दोघांची तुलना होऊ शकते, दुसऱ्याची तुलना होऊ शकत नाही. आणि पण त्याच्यातल्या त्याच्यात सांगितलं दो नाम एक अंग. दोघांची दोन नाव आहेत. एकाचं नाव राम आहे, एकाचं नाव तुकाराम आहे. दोन नावं पण अंग म्हणजे स्वरूप जर पाहिलं दोघांचं स्वरूप एकच आहे. आणि त्याच्यातल्या त्याच्यात तुकाराम महाराजाचा मोठेपणा सांगताना अनगढ शहाने सांगितलं, उनका सेतू बिगड गया. त्या रामचंद्र प्रभूंनी लंकेला जाण्याकरता रामेश्वरापासून जो सेतू
सेतू बांधला होता तो सगळा आता राहिला नाही, तो खंडित झाला. आणि जेवढा आहे तो सुद्धा पुन्हा खंडित करायची लोकांची तयारी चालूच असते बरं का वारंवार. तो खंडित होऊ न देणं हे आपलं काम आहे, आपण ते केलं पाहिजे बरं का. पण खंडित झाला. रामचंद्र प्रभूनं लंकेला जाण्याकरता बांधलेला सेतू खंडित झाला, उनका सेतू बिघड गया. पण यात तुकाराम महाराजांनी मात्र भवसागराच्या पलीकडे जाण्याकरता जो अभंग रूपी सेतू बांधून ठेवलेला आहे तो मात्र कधीच भंग पावत नाही. विठ्ठल विठ्ठल आणि कशा करता बोललं तर तुकाराम महाराजांची ही योग्यता आहे. रामाच्या तुलनेत ते उतरतात ही त्याची योग्यता आहे. रामापेक्षाही मोठं काम करून दाखवतात ही तुकाराम महाराजांची योग्यता, हे आपल्या लक्षात घेतलं पाहिजे बरं का. हा म्हणजे मागणारे तुकाराम महाराज काय योग्य आहे त्याचे हे लक्षात घ्या. त्यांनी ज्याच्याकडे मागणं केलं त्या परमात्मा पंढरीनाथाच्या योग्यतेचा विचार करायची काही गरजच नाही. त्याच्यासारखा मोठा कोण आहे याचा विचार आपण करूच शकत नाही. आणि त्या मोठ्या परमात्मा पंढरीनाथाजवळ जगद्गुरु पदवीला प्राप्त झालेले तुकाराम महाराज मागणी जी करायला लागले ती भक्तिप्रेमाची मागणी करतात. म्हणजे भक्तिप्रेम नावाच्या वस्तूचं सुद्धा मूल्य काही वेगळंच आहे बरं का.